दर्शन दे 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 साई तू मला दर्शन दे 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 साई तू मला दर्शन दे 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 साई तू मला. धन्यवाद डीजे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये मॅचला ते सुरुवात. पंचांचा इशारा मिळतोय. ओपनिंगची जोडी सनील आणि अमोल. रोशन बॉलिंग ट्रॅकवर. पहिला चेंडू. ओ व्हाट अ शॉट. बिग स्टार्ट. अफलातून फटका. षटकार 6 धावा. धन्यवाद. काय अफलातून फटका. अफलातून सुरुवात केली. एक बिग मोठी सुरुवात इथे सनीलने केली. मात्र यावेळेला आपण पाहतोय की रोशननं मात्र यावेळेला आपला अनुभव पणाला लावला. यापूर्वीचा चेंडू पण पहिला ओव्हर द विकेट न होता, परंतु यावेळेला अराउंड द विकेट न मात्र चेंडूला अँगल बनवून गोलंदाजी करण्याचा प्रयत्नामध्ये यश मिळत आहे. डॉट चेंडू. रोशनला पण पाहिलं तर अनुभव मात्र त्यांना सुद्धा मिळालाय. भरपूर क्रिकेट तेही सुद्धा खेळत आहेत. मात्र यावेळी आपण बघितलं तर डाऊन दी लेग च्या दिशेने चेंडू फेकला जातोय. व्हाईट बॉलचा इशारा मात्र इथे असताना पाहायला मिळतोय. टीमच्या टोटल मध्ये आपण पाहिलं तर भर मात्र पडली जाईल. रोशन जो षटकार पहिला पडला गेला त्यानंतर आपण पाहू शकतोय की मग थोडंसं गोलंदाजीमध्ये काहीतरी बदल करण्याचा प्रयत्न करतायत. फलंदाजांना रोखण्यासाठी रणनीती वापरण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला शॉर्ट पिच चेंडू आहे. अगदी बॅटच्या रडार मध्ये आपण पाहिलं रोहित शर्मा कॉफी बुक स्टाईल मध्ये हा फटका खेळला जातोय. स्टँड अँड डिलिव्हर आपण पाहिलं. चेंडू सीमारेखा पार. 7 धावांसाठी येतोय 6 षटकार. विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यान हायलय भारी. विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यान हायलय भारी. धन्यवाद. जे पाहतोय आपण तर 2 मोठे फटके या ओव्हर मध्ये पडलेत रोशनला. कमबॅक करतील का रोशन. या वेळेला आपण बघितलं तर दिशेवर मात्र नियंत्रण चुकलं जाते रोशनचं आणि थोडेस मात्र आपण पाहिलं चेहऱ्यावर हावभाव मात्र दिसून आलेले आहेत. ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो टीमच्या टोटलला आपण पाहिलं तर तब्बल टीमची टोटल आहे 14 धावा फलकावर आणि यष्टांच्या मागून नक्कीच आपण पाहिलं तर 3 चेंडू नंतर विष्णूने काहीतरी सल्ला दिलाय. पाहूया किती फायदा मिळेल त्या सल्ल्याचा. फटका खेळला इथे पाहिला आपण. फिल्डिंग चांगली होताना पाहायला मिळते. नक्कीच आपण पाहू शकतो की फटका मोठा खेळायचा होता परंतु जे प्रॉपरली एलिव्हेशन मात्र मिळालं नाही. मला वाटते दुखापत काय झाली आहे का. नाही झाली ना. ओके. चेंडू नक्कीच लागला गेला होता. असं वाटलं होतं की अडचणीमध्ये येतो की काय फलंदाज, परंतु चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि ग्रेट एफर्ट्स आपला पाहायला मिळाला लॉंग ऑनच्या दिशेनं. अमोल आपण पाहतोय आता स्ट्राईक एंडकडे. अमोल असतील, विश्वनाथ असतील, अनेक वेळा आपण बघितलं एकाच संघातून खेळत असताना आपण त्यांना खुल्या गटाचं क्रिकेट खेळत असताना पाहायला गेलंय, परंतु या वेळेला या मॅच मध्ये एकमेकांच्या विरोधात असतील. वेगवान चेंडू पाहायला मिळाला. हार्डलाईन वर आपण पाहतो या चेंडूची हाताळणी केली. चेंडू पडल्यानंतर आपण पाहिलं ना की एकदम वेग जास्त मात्र दुय्यम पकडतोय आणि रोशनची ही खासियत आहे. चेंडूला नक्कीच गती मात्र प्रदान करतात, तर चेंडूची गती कमी करतात, चेंडूला मात्र वळण देतात आणि अनेक वेळा त्याने करून सुद्धा दाखवला आहे. हा चेंडू पाहावा लागेल. पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर फेकला जातोय. एक्स्ट्रा रन्स मात्र मिळणार आहे. एक्स्ट्रा धावने आपण पाहिलं तर 16. शेवटचा चेंडू असेल आणि चांगली सुरुवात मात्र आपण पाहिलं तर जरूर म्हणायला काही हरकत नाहीये. आता हवाई सफर केलाय आशिष आहे तिथे. झेलचा मात्र अंदाजा त्याने लावला आणि तो झेल मात्र सुरेखरित्या मात्र पकडला गेलाय आणि अशा तऱ्हेने आपण पाहिलं तर विकेट मात्र डाऊन झालाय. मोठी विकेट मात्र इथे मिळवली आहे अमोलची. मात्र परतावं लागेल. धावसंख्या आपण पाहिली तर 16. एक बाद ही स्थिती आपण पाहिली आणि जीवदानी बोली ज्या संघाची पाहायला मिळते. आज जाईल त्या ग्राउंड वर तो मारतो या बाजी. आज
धन्यवाद धन्यवाद. विश्वनाथ बॉलिंग वर आलेत परंतु त्यांच्या विरोधात तुम्ही जर असं शॉट्स खेळण्याचा प्रयत्न करायचा असेल ना तर कदाचित मग स्वतःला अडचणीमध्ये आणण्याचा प्रयत्न करतात असंही म्हणायला काही हरकत नाही आहे. कारण की गती किती आहे त्यांच्याकडे आणि त्या गतीने गोलंदाजी करतायत आणि त्यांच्या विरोधात असे फटके खेळणं म्हणजे जोखीम भरी कामगिरी होऊ शकते. हा ब्लॉक हॉलमध्ये चेंडू ट्राय केला मनगटी फटका आपण पाहिला तर एक धाव मात्र मिळेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळाली संजू सनेलला. या खेळाडूंना जर आपण पाहिला एक मॅग्निफिसंट प्लेअर आहेत. मागच्या स्पर्धेमध्ये काय जबरदस्त खेळी त्यांची पाहायला मिळाली होती आणि या मैदानावर त्यांनी जो खेळ दर्शवला तो दर्शवण्याचा प्रयत्न करावा लागेल. शॉर्ट पिचच्या वेळेस थोडासा मिळाला परंतु फिल्डर आहे तिथे अविनाश चांगली फिल्डिंग करताना पाहायला मिळतील. रुपेश जाधव बॅकअप करत असताना ज्याप्रमाणे आपण बघितलं तर मग जवळजवळ टीमच्या टोटल मध्ये या धावेने भर सुद्धा पडताना पाहायला मिळते. टीमची टोटल आपण पाहिली तर 18 धावा या फलकावर आपण पाहतोय. दुसरं षटक ऑन आहे. हा यावेळी थोडासा वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न वाटतो. यावेळी हा फळ पाहतोय जबरदस्त अगदी आपण पाहिलं तर चेंडू जवळजवळ पडण्याच्या दिशेने होता परंतु तिचे झडप घेतली आणि चांगला कॅच मात्र कलेक्ट केलाय तिथे. सनीने विकेट डाऊन झाली आहे. थँक्यू 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 विजय. आपण पाहतोय विकेट डाऊन झाले तर फलंदाज लगेच पाठवून द्या त्वरित मैदानाच्या आतमध्ये. आणि इथे पण पाहिलं तर 18 धावा आहेत. दुसरं षटक ऑन आहे. 4 चेंडू फेकून झाले. तर विश्वनाथ जाधव आज त्यांचा फॉर्म मात्र दर्शवत असताना पाहायला मिळालेत कारण की पहिल्या मॅच मध्ये तब्बल 46 धावा त्यांनी नाबाद केल्यात आणि त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर विकेट सुद्धा 2 मिळवले गेले होते. या स्पेल मध्ये सुद्धा आतापर्यंत आपण पाहिलं तर एक त्याने विकेट मात्र प्राप्त केला आहे आतापर्यंत जर विश्लेषण करायचं झालं तर. आणि जे बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतील आपल्याला. जतीन बॅटर इन बॅटची कडा परंतु थर्डमॅन पण पाहिले पुढे सरसावले होते. मित्र म्हणेन हा कॅच घेण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाचा व्हायला हवा होता परंतु रुपेश जाधव थोडे कमी पडले. एकोणीस धावा फलकावर आपल्याला जर पाहायला मिळत आहेत. बॅटची कडा आहे. यावेळेला विकेट मिळेल विश्वनाथ जाधव यांना. विकेट डाऊन झाली आहे. षटकाची झाली आहे समाप्ती. 2 फलकावर 19 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळतात. आता राहिले शिल्लकचे 6 चेंडू. या 6 चेंडू मध्ये किती धावा येतील किती धावा टीमच्या टोटल मध्ये जोडल्या जातील हे प्रत्यक्षात आपल्याला पाहायला मिळेल. घेऊ एक छोटासा ब्रेक त्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करूया. थँक्यू थँक्यू. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये येतात पाहायला मिळत आता संदीप थापड आपल्याला पाहायला मिळतील. टीमची टोटल आपण बघितली आहे तर 19 राहिली आहे. विलासच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. विलास लोंढे आपण पाहिले तर एक चांगले आणि एक फिरकी गोलंदाज म्हणून त्यांना आपण सुरुवातीला पाहिलं. यावेळेला ती गोलंदाजी करताना पाहायला मिळतात कारण की सुरुवात त्याने वेगवान चेंडूने केली आहे. त्यांच्याकडे आपण पाहिलं तर मग मध्यम गतीचा चेंडू स्पीकर 1 लेग कटर इन कटर अशा प्रकारे गोलंदाजी करण्याची क्षमता ठेवतायत ते आपल्या गोलंदाजीमध्ये. पाहिला पण तर फटका हवेत खेळलाय. झेल निर्माण झालाय परंतु दूरचं अंतर होतं. लगभग आपण बघितलं तर
लॉंग ऑन वरून मिड ऑन पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न रोशन न जरूर केला, परंतु पोहोचू शकले नाहीये. तिथे 2 धावा मिळाले. 2 धाव्याने टीमच्या टोटल मध्ये भर पडली आहे. 21 धावा फलकावर चेंडू फेकून झालेत. तर या स्पेल मध्ये आपण पाहिलं तर विलास यांच्या 2 म्हणजे शेवटचं षटक आहे आणि एक बिग फिनिश, ग्रेट फिनिश, वेल फिनिश करायचं आहे फलंदाजांना. कोटप्प्याचा चेंडू पाहतोय आपण यावेळेला आसनी आहे तिथे लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चांगली फिल्डिंग झाली आहे. 1 धाव मात्र मिळेल, 1 पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. 2 बॅटर आपण पाहिले तर ज्याप्रमाणे जतीन आणि संदीप या 2 बॅटरना चांगलं क्रिकेट खेळायचं आहे, परंतु आता उर्वरित फक्त 3 चेंडू शिल्लक आहेत आणि या 3 चेंडू मध्ये 3 मोठे किंवा 2 तरी मोठे फटके खेचावे लागतील, कारण की टीमचा टोटल भरपूर कमी आहे. पुन्हा एकदा आपण पाहिला होता हा फटका जरूर हवेत होता. फिल्डर आले होते दूरून, परंतु पोहोचू शकले नाही तिथे. परंतु तितका मात्र मी म्हणेन की मोठं नुकसान सुद्धा होत नाहीये धारीव टीमचं, कारण की सिंगल डबल धावा येतात, मोठे फटके आता येत नाहीयेत आणि चांगली बॉलिंग होते. ओ यावेळेला बॅटची कडा होती. यावेळेस पाहतोय आपण रनआउटचा मोका आला होता कॅच सुटल्यानंतर आणि तिथेच आपण पाहिलं तर इझी कॅच होता. विश्वनाथसाठी मात्र ते कॅरी करू शकले नाहीये, पकडू शकले नाहीये आणि इकडून आपण पाहिलं तर मात्र 1 धाव मात्र मिळाली. नशिबाची टीमची टोटल आपण पाहिले 24 चेंडू फेकून झाले. 5 शेवटचा आणि अंतिमचा चेंडू असेल या इनिंग मध्ये. हा चेंडू आपण पाहिला तर ऑफस्टंपच्या जवळ होता, जवळजवळ कव्हरला खेळायचा प्रयत्न होता. फिल्डिंग मात्र तिथे चांगली झाली आहे. थ्रो पाहिला ॲक्युरेट झालाय आणि फलंदाज मात्र आपण पाहिला तर बाद होत असताना पाहायला मिळतोय आणि इथे पण पाहिलं तर मग अशा तऱ्हेने 3 षटकाचा खेळ समाप्त होतोय. शेवटच्या बॉलवर आपण पाहिलं तर दुसरी धाव घेण्याचा हा नाहक प्रयत्न होता, कारण की त्यांना माहिती विकेटला महत्व नाहीये जास्त, आपल्याला धावांशी महत्व आहे आणि त्याच घेण्याचा प्रयत्नामध्ये पाहिलं आपण तर फलंदाज मात्र इथे बाद होत असताना पाहायला मिळाले. तर पाहतोय आपण तर मग जवळजवळ झालेल्या फलकावर ज्या धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात ना, 25 धावा आणि 26 धावांचं लक्ष असेल हा सामना जिंकण्यासाठी. डेफिनेटली आपण पाहिलं तर 26 धावा कशा पद्धतीने पूर्ण केल्या जातील हेही आपण पाहणार आहोत, परंतु पुढचा मॅच खूप महत्वाचा आहे जो आपल्याला पाहायला मिळणार आहे 2 संघांच्या दरम्यान. अष्टभुजा लवपाडा आणि नित्यसाह्य लोहिया नगर टीमचे कर्णधार असतील, त्यांना मी विनंती करतो की आपण त्वरित टॉस बॉक्स मध्ये या, तिथे टॉस केला जाईल महत्वपूर्ण या मॅचचा. जिथे सध्या असतील आमचे साथी समालोचक मित्र मॅन फ्रॉम पायगाव मिस्टर विजयजी भोये. त्याचा दिवाना झालाय सारा जमाना, झालाय सारा जग. त्याचा दिवाना झालाय सारा जमाना, झालाय सारा जग. आला वाकलंचा हा वागणा केतन मात्रे लावतय आग. धन्यवाद. आपण टॉस करण्यासाठी विनंती करेन प्रवीण जगवा इथे दाखल झालेले आहेत. धन्यवाद धन्यवाद. आदिवासी मित्रमंडळ विद्यमान अध्यक्ष टिवरीचे प्रवीणजी गवा यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. विषयाचा टॉस टेल आणि दुसऱ्या बाजूने आपण बघितलं तर हेड. ही टॉसची ओळख काही कॉल येईल, नित्यसाई टीम कडून कॉल येतोय. हेड येतोय टेल. दादा नवीन दादा आपण शुभेच्छा द्या दोन्ही संघाच्या कर्णधारांना आणि अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा. आपण बघितलं तर हेड आला होता आणि कॉल दिला होता, हेड आला टेल. विशाल आता आपण पण टॉस जिंकलाय, काय डिसाईड करणार? फिल्डिंग येणार. शुभेच्छा देते तुम्हाला, मॅच ऑन झालाय. असता काही प्रश्न होते परंतु थोडासा वेळ कमी असल्यामुळे ते प्रश्न काही विचारत नाहीये, परंतु मॅचला होते सुरुवात आणि ती सुरुवात मात्र अगदी दिमाखात केली आहे. आपण पाहिलं तर विश्वनाथ जाधवनं आपला खेळ मात्र दर्शवला आणि पहिल्याच बॉलवर आपण पाहिला दणदणीत खणखणीत आपण पाहिला तर षटकार ठोकलाय. थँक्यू डीजे. आपण मंचावर करूया. मंचावर उपस्थित असलेले आमचे पाहुणे सन्माननीय प्रवीणजी गवा त्यांचा आपण करूया शुभ सन्मान. धीरजजी निलके यांच्या शुभ हस्ते
विश्वनाथ जाधव या वेळेला फटका आणखी एक चांगला ग्रेट शॉट 6. मंचावर आपण पाहिलेले तुमचे उपस्थित पाहुणे म्हणजे तीच पाहतोय आपण सध्या तरी ऑन स्क्रीनवर. प्रवीणजी गवा आदिवासी मित्रमंडळ चे विद्यमान अध्यक्ष टिवरी गावचे आणि त्यांचा शुभ सन्मान केला जातोय. माईची शॉल सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. पाहुण्यांचा शुभ सन्मान होत असताना आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. प्रत्यक्षात जाऊया पण चेसिंगला तिथे नक्कीच धावांचा पाठलाग करायचा आहे परंतु 2 षटकार आलेत. आणखी 3रा षटकार येईल का त्याचा धावता विराणी करण्यासाठी सज्ज आलेत. तर मायक्रोफोनवर आमचे साथी समर्थक मित्र विजय भोये जरूर त्यांच्याकडे आपण वळणारच आहोत. बॉल नंतर इथे पाहतोय आपण 1 धाव मिळाली दुसऱ्याचा प्रयत्न होत असताना पाहायला मिळेल आणि पाहता पाहता 2 धावा मात्र पूर्ण झालेल्या आहेत. हॅलो वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सूर्यकार्येषु सर्वदा. श्री गणेशाय नमः. हकेला धावणारी नवसाला पावणारी आई एकविरेला मातेला देखील नमस्कार. मॅच लावते या ठिकाणी सुरुवात. षटकातील हा पुढचा बॉल मिस टाइम फटका जरूर आहे. क्षेत्ररक्षक जज करतो मिड विकेटला. पकडला जाईल झेल आणि समाप्त होईल. मिस्टर विश्वनाथ जाधव या खेळाडूचा खेळ इज आउट. धन्यवाद. अडीचशे 4 चेंडूचा खेळ संपन्न या ठिकाणी झाला आहे. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर या ठिकाणी आपण पहिला धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजेच 14च्या घरामध्ये 26 धावांचा टार्गेट पूर्ण करायचा आहे आणि त्यातील आपण पाहिलं तर 14 धावा धाव फलकावरती विश्वनाथ जाधवच्या बॅट मधनं आपण पहिल्या त्याच्या खेळीमध्ये आपण पाहिलं तर 2 उत्कृष्ट षटकार देखील पाहायला मिळाले होते. यावेळेस सानिलचा हा पुढचा बॉल. यावेळेस हवाई हल्ला केलाय. क्षेत्ररक्षक आहे जज करतोय. ओ हो 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 हा झेल खूप महत्वाचा होता कारण या ठिकाणी आपण पाहिलं तर गोलंदाजाला सुरुवातीला 2 मोठे फटके आले होते आणि या ठिकाणी त्यांनी कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. कदाचित हा झेल या ठिकाणी पकडलं असतं तर आणखी एक फलंदाज बाद झाला असता. थोडासा प्रेशराइज केलं असतं. तुषार लेवन धानीव टीमला. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर हा फुल्लर लेनचा बॉल होता. अगदी बॅटरच्या दोन्ही पायाच्या मधून यावेळेस हा लँड झालाय. डॉट बॉल येईल आणि धावसंख्या 16 झाले. आता मात्र 12 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता असणार आहे मॅच जिंकण्यासाठी. तुषार लेवन धानीव टीमला. दुसऱ्या फेरीतील हा आपण पहिला मॅच पाहतोय. आयुष जीवदानी वोलिन्स वर्सेस तुषार लेवन धानीव या 2 टीम मध्ये एक चांगला मॅच जरूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अविनाश अँड विजय याला. यावेळेस विजय आहे ऑन स्ट्राईक वरती. अमोल तळेकर याचा हा पहिला बॉल हलक्या हाताने या ठिकाणी जंटल पुश केलाय पॉइंटच्या दिशेनं. एक सिंगल धाव ही मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाईल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते आहे ती म्हणजेच 17 या आकड्यावरती. गुड स्टार्ट जरूर या ठिकाणी मिळवून दिला विश्वनाथ जाधवनं. 2 मोठे फटके त्याच्या बॅट मधनं या ठिकाणी आपण जरूर पाहिले आणि त्यांनी 4 मध्ये 16 बनवल्या. एक छोटं लक्ष होतं आणि सुरुवात खूप चांगली केली. यावेळेस मिस टाइम फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेग रिजन क्षेत्रामध्ये. पकडेल छे समाप्त होईल. फलंदाज अविनाश ह्या खेळाडूचा खेळ. एकच वादा आमचा राजू दादा. एकच वादा आमचा राजू दादा. एकच वादा आमचा राजू दादा. एकच वादा आमचा राजू दादा.
धन्यवाद डीजे. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये एक बिग हिटर मिस्टर रुफेस जाधव इन होतोय. सह्याद्री चषकामध्ये काय जबरदस्त परफॉर्मन्स केला होता रुपेशनं. चांगलं बॅटिंग त्याच्याकडे देखील आहे, क्षमता आहे, अबिलिटी आहे, चांगला खेळ तो करू शकतो. मात्र यावेळेस त्यांचा जो प्रवास आहे ना या मॅच मध्ये तो थोडासा सफल दिसतोय. षटकातील पुढचा बॉल अमोल तलेकरचा. यावेळेस आडवा बॅटनं चेंडूला हाफ व्हॉलीवर घेतला आणि पाठवलं चेंडूला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. एका टप्प्याने चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावन करता येतो हा चौकार. धन्यवाद डीजे. धावसंख्या 4 ने पुढे सरकली जाऊन पोहोचते 21 आकड्यावरती. आता मात्र 5 धावांची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. अमोल तलेकरचा हा पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा ब्लॉक मध्ये चेंडूची हाताळणी केली होती. चेंडू तो शॉट मिडॉनच्या दिशेनं एक सिंगल मात्र मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाईल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या पोहोचली 22 आकड्यावरती. थेंबे थेंबे तळे साचे. आणि या वेळेस थेंबा थेंबाचीच गरज आहे. मी तर म्हणेन तुषार 11 धानीव टीमला छोटं टार्गेट करत असताना निश्चितच चांगले बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरुवातीला विश्वनाथ जाधवनी करून दिली. त्याच्यानंतर अविनाश देखील चांगला खेळला आणि आता मात्र विजय आणि रुपेश चांगला सेन्सिबल खेळ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपल्याला हे 2 खेळाडू पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 24 आकड्यावरती. 2 धावा या ठिकाणी आता मात्र कंप्लीट केल्या. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला टॅप केलंय. चेंडू जाईल मिसफीड होताना दिसतंय. चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर. 4 धावन करता येतो हा चौकार. 4 धावेनं या ठिकाणी सामना जिंकला येतो म्हणजेच तुषार 11 धानीव टीम. कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक. आई जीवतानी बॉलिंग संघ अमोल तलेकर अँड कंपनी. आपण निश्चितच साई कृपा स्पोर्ट आयोजित साई चषक मध्ये सहभाग घेतल्याबद्दल आपला देखील खूप खूप आभार या ठिकाणी.